येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नाशिकच्या भगूर परिसरात ही घटना घडली आहे। नाशिक परिसरात 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याचे देखील पाहायला मिळाले। खड्ड्यांमध्ये पाणी देखील साचलेलं आहे। मात्र पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना भगूरमध्ये घडली आहे। आपण बघू शकतोय ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। अमित गाढवे असं मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। हा खड्डा पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणला गेला होता, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर देखील खड्डा बुजवला नाही। यामध्ये अनिल गाढवे यांना आपला जीव गमवावा लागला। ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। आपण बघू शकता की रस्त्यावरून त्यांची दुचाकी येताना अचानक एका खड्ड्यात ते पडतात। या घटनेला भगूर नगर परिषदच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। अनिल हे घरातील कर्ता पुरुष होते, त्यामुळे घरातील कर्ता माणूस गेल्यानं गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गाढवे यांच्या परिवाराला भरपाई द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील स्थानिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।